रामकृष्ण हरी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कुणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. या अभंगामध्ये तुकोबाराय असं म्हणतायत की हे जे जग आहे ना, हे जग विष्णुमय आहे आणि वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. आणि मग ह्या विष्णुमय जगात जे कोणी वैष्णव आहेत त्यांना तुकोबाराय भागवत भक्त असं म्हणतायत. बरं, म्हणजे मग वैष्णव म्हणजे कोण हो? जो टिळक लावतो, गळ्यात कंठीमाळा घालतो आणि त्या भगवंताची पूजा अर्चना करतो, तो वैष्णव का? तर नाही. इथे वैष्णव म्हणजे कोण एक व्यापक कल्पना मांडली आहे. तुकोबाराय म्हणतात, भेदा भेद भ्रम अमंगळ. जो कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही तो खरा वैष्णव, तो खरा भागवत भक्त. आणि पूजा सुद्धा करतो, पण कोणत्या प्रकारची पूजा? तर कुणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हीच खरी पूजा आहे की कोणत्याही जीवाचा जो मत्सर करत नाही आणि जो कशामध्येही भेद पाहत नाही तो खरा वैष्णव. आणि असं का म्हटले तुकोबाराय? तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. ज्या प्रकारे आपल्या शरीरातील एखाद्या अवयवाला जर इजा झाली अथवा दुःख झालं तर ते संपूर्ण शरीराला होतं आणि त्याचबरोबर त्या शरीरात वावरत असलेल्या जीवालाही ते दुःख होतं. त्याचप्रमाणे ह्या विष्णुमय जगामध्ये जर कोणत्या जीवाचा मत्सर घडला तर तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे. आणि म्हणून हे भागवत भक्तांनो, तुम्ही कशातही भेद मानू नका. मग तो जातीभेद असो, वर्णभेद असो, अनेक भेद आहेत, पण कोणत्याच पातळीवरचा भेद न करता, कोणत्याही जीवाचा मत्सर न करता जो व्यक्ती वावरतो तो खरा वैष्णव, तो खरा भागवत भक्त. रामकृष्ण हरी.